तर इकडे नाशिकमध्ये शिंदे गटाकडून आपण अर्ज भरला असल्याचं शांतिगिरी महाराजांनी सांगितलंय। शांतिगिरी महाराजांना अद्यापही शिवसेनेकडून एबी फॉर्म मिळालेला नाही। मुख्यमंत्री शिंदेंनी आमचे सगळे मुद्दे ऐकून घेतलेत तर शांतिगिरी महाराजांची भेट घेऊन गैरसमज दूर करू अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी नोंदवलेली आहे। त्यामुळे शांतिगिरी महाराजांनी आपला उमेदवारी अर्ज शिवसेनेतर्फे दाखल केलेला आहे, मात्र अद्याप त्यांची उमेदवारी ही अधिकृत म्हणता येणार नाही कारण त्यांना अद्यापही एबी फॉर्म मिळालेला नाही। मात्र दुसरीकडे उदय सामंतांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की शांतिगिरी महाराजांचा गैरसमज झाला असेल तर तो आपण दूर करूयात। आमची जी लोकसभेची कमिटी आहे त्या कमिटीने तो निर्णय घेतलाय। ही संपूर्ण निवडणूक आमच्या जनता जनार्दन आणि कमिटीच्या मार्फत होत आहेत। कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण फॉर्म भरतो? हे श्री एकनाथजी शिंदे गट मुख्यमंत्री साहेबांनी शिंदे साहेबांनी शांततेने आमचे जे मुद्दे होते या निवडणुकीमधले भक्त परिवाराचे ते सर्व त्यांनी ऐकून घेतले। माझा रात्री वेळ असल्यामुळे ते काय म्हटले होते आम्ही तुम्हाला नंतर निर्णय आपण करू म्हणजे नंतर। असं चर्चा आहे की महायुतीचे उमेदवार आपणच असाल नाशिक लोकसभा मतदार। आता ही बघा ही भगवंताची छान मी समजतो। मी रत्नागिरीमध्ये आहे, नक्की विषय मला काही माहीत नाही। वेळ पडल्यास मी नाशिकला जाऊन शांतिगिरी महाराजांची भेट घेईन, नक्की काय गैरसमज आहेत ते बघेन। परंतु आज किंवा उद्या उर्वरित सगळ्या शिवसेनेच्या जागेवरचे उमेदवार माननीय एकनाथ शिंदे साहेब जाहीर करतील। तर शांतिगिरी महाराजांनी एबी फॉर्म मिळालेला नसताना देखील शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, त्याच्यामुळे नाशिकचा तिढा आता अधिकच वाढताना बघायला मिळतोय।